नऊवारी साडीतील वृषाली दिसायला एखाद्या सुंदर हिरोईन सारखी होती. वृषाली लिहायला वाचायला येईल इतकं शिकलेली होती. वयात आली तशी आई वडिलांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. वृषाली हट्टी आणि सुंदर होती. तिला साडीवर मॅचिंग ब्लाऊज हवा होता आणि तो काही मिळेना. त्या काळात खूप श्रीमंत बायकाच मॅचिंग ब्लाऊज वगैरे वापरत असत. पण तिचा हट्ट पुरवला नाही तर ही दाखवायच्या कार्यक्रमाला नव्हे तर लग्न करायला सुद्धा उभी राहणार नाही हे त्या दोघांनाही माहीत होतं. म्हणूनच आईवडिलांनी शेजारच्या बाईचा मॅचिंग ब्लाऊज तिच्याकडून मागून आणला. तेव्हा कुठे बाईसाहेब दाखवायच्या कार्यक्रमाला तयार झाल्या. वृषाली कामात अतिशय तरबेज होती. स्वयंपाकघरात आणि अगदी रानातून चुलीसाठी लाकूड आणण्यासाठी सुद्धा. तर मग अशा वृषालीला स्थळ आलं होतं ते म्हणजे खूप श्रीमंत आणि गावात मान मर्तब असणार. आणि ही पसंत पडली तिच्या सासूबाईंना आणि तिचं लग्न झालं. वृषालीचा नवरा गोरापान आणि राजबिंडा होता. दोघांचं लग्न होऊन संसार सुरू झाला. नवरा रात्रंदिवस आपल्या व्यवसायात गुंतून गेलेला आणि वृषाली होती तिच्या सासूबाईच्या आणि नंद्याच्या ताब्यात. वृषाली होती गरीब घरातली तर तिची सासू खूप खाष्ट होती. सासूचे दागदागिने तिला कधीतरी सणासुदीला घालायला दिले जायचे, पण नंतर ते परत सासूबाईच्या ताब्यात जायचे. हळूहळू घरातल्या सगळ्या नंदांची लग्न झाली. सगळ्यांनी जाताना घरातले भरपूर सोने आपल्या सोबत नेले. तिचा नवरा खूप शांत होता. तिचा नवरा एका शब्दाने कोणालाही काही बोलला नाही. त्यातच वृषालीला एका पाठोपाठ 3 मुली झाल्या. पण सासू मात्र खुश नव्हती, कारण त्यांना घराण्याचा वारस हवा होता. या सगळ्यात काही दिवसांनी सासूचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्यावेळी तिच्या नंदांनी कहरच केला. सासूबाईच्या दागदागिन्यांची वाटणी केली. वृषाली मात्र गप्प बसली. त्यातच तिने 4था चान्स घेतला. पण तू जन्मल्यानंतर लगेच वारला, त्यामुळे वृषाली खूपच खचून गेली. ती वंशाला दिवा देऊ शकत नाही ही बोलणी तिला सारखी खावी लागत. या सगळ्या वातावरणामध्ये ती निगरगट्ट बनत गेली. तिचं माहेर फाटकं होतं आणि सासरची मंडळी श्रीमंत असून सुद्धा त्याचा काहीही उपयोग नव्हता, कारण त्यांच्यात मनाची श्रीमंती नव्हती. वंशाचा दिवा झाला होता आणि तोही तिच्या नशिबात नव्हता. या सगळ्यात भर काय म्हणून तिच्या नवऱ्याला कॅन्सरने ग्रासले. कॅन्सरमुळे नवऱ्याचे व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे खूप नुकसान झालं. वृषालीच्या 3ही मुलींची तिला साथ मात्र होती. वृषालीने काटकसर करून बराच पैसा जमवून ठेवला होता, पण नवऱ्याचे ऑपरेशन करायचे होते आणि त्यासाठी खूप पैसे लागणार होते. तिच्या नंदांनी किंवा धीरांनी सुद्धा तिला मदत केली नाही. सगळा खाटाटोप करून सुद्धा ते फक्त 2 वर्ष जगले आणि वृषालीला सोडून गेले. 3 मुलींचं अर्धवट शिक्षण, कोणाचं लग्न नाही, अशा परिस्थितीत संसार अर्ध्यावर सोडून निघून गेला. सगळीकडे माणूस गेल्यानंतर 12व्या दिवशी कुणीतरी येऊन कुटुंबाची जबाबदारी घेतो. तिथे नंदा आणि धीर जमिनीच्या वाटण्या करण्यासाठी आले होते. आता वृषालीची खरी लढाई चालू झाली होती. तिच्या 3 मुलींच्या पाठीमागे ती भक्कमपणे उभी राहिली. 12व्या दिवशी तिने वाटण्या होऊच दिल्या नाही. तिने कोर्ट गाठले. इतकी वर्ष तिने कधीच एवढे धाडस केले नव्हते, पण तिला तिच्या हक्कासाठी हे करणे भाग होते. ही लढाई लढण्यासाठी ती छोट्या कोर्टापासून हायकोर्टापर्यंत गेली आणि शेवटी तिने केस जिंकून दाखवली. तिने न्याय मिळवला. तिच्या वाटण्याची जमीन तिला मिळाली. ती जर ही लढाई लढली नसती तर तिचे धीर आणि नंदा त्यांनी तिला ही जमीन कधीच दिली नसती. आता तिच्या धीरांनाही बघितलं की ती जिंकली होती. तिच्या मनावर झालेल्या आघातामधून ती बाहेर पडली होती. विश्वास या शब्दावरून तिचा विश्वास उडाला होता, कारण तशी परिस्थितीच तिच्यावर आली होती. तिने तिची लढाई आता पूर्णपणे जिंकली आहे, परंतु ती आता कोणावरही विश्वास ठेवायला तयार नाही. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.